मुख्यमंत्री आपल्या गळ्यात काय उद्या? नमस्कार, मी आशिष जाधव, लोकमत.com या विशेष मुलाखतीत तुमचं स्वागत आहे. आपल्या सोबत भाजपचे आमदार माजी राज्यमंत्री सुरेश धस आहेत. धस हे आष्टी पाटोद्याचे आमदार आहेत, पण त्याही पलीकडे धस यांचा माझा जो परिचय आला तो साधारणतः मराठवाड्यातल्या दुष्काळाच्या निमित्तानं आला. अनेकांना माहिती असेल की 2013, 14, 15 सलग 3 वर्ष मराठवाड्यात कोरडा दुष्काळ होता आणि त्यानंतर मग जलयुक्त शिवार वगैरेची उभी आडवी कामं बरीच झाली आणि आता ओला दुष्काळ मराठवाड्यात आलेला आहे. आता मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्यांमध्ये कमी अधिक फरकात शेतकरी पाण्यात आहे. त्याची शेती माती झालेली आहे. खरीपाचं पीक पूर्णपणे वाहून गेलेलं आहे. एवढंच नाही तर शेतीतली माती सुद्धा वाहून गेली, म्हणजेच खरडून गेलेली आहे. इतकं अतोनात नुकसान झालेलं आहे. साधा नजर पाहणीनं कळतंय की ओला दुष्काळाचीच परिस्थिती आहे. पण सरकार निकष आणि GR आणि NDRFचे निकष यामध्ये अडकलेली आहे. सरकार सुद्धा पंचनामे करूयात आणि मग मदत करूया. तुर्तास साधारणतः 2215 कोटी रुपयाच्या आर्थिक निधीला मंजुरी सरकारनं दिलेली आहे. 1800हून अधिक काही कोटी रुपये हे जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आलेले आहेत. ठिकठिकाणी ते वितरित करण्याचं काम चाललंय. तातडीची मदत पाहिजे आहे, पण मदतीचा हात पाहिजे तसा सैल नाहीये. सडळ हस्ते मदत व्हायला पाहिजे, ती होत नाहीये, ती ओरड होते. आपल्या सोबत आमदार सुरेश धस आहे. सर, तुम्ही सुद्धा काल परवा आजही तुमच्या संबंध बीड जिल्ह्यात आणि आजूबाजूच्या भागामध्ये जो आज पूरग्रस्त किंवा अतिवृष्टीग्रस्त भाग आहे, शेतीचं नुकसान झालेलं आहे, त्या भागामध्ये फिरलात. मला तुमच्याकडनं मराठवाड्याची कैफियत ऐकायची आहे. काय आहे की आशिषजी, हे 100 वर्षामध्ये कधीही झालेला नाही एवढा पाऊस या 14, 15, 16 आणि त्याच्यानंतरच्या 2-3 दिवसाच्या नंतरही झालेला आहे. एक वेळा अतिवृष्टी झालेली पाहिली म्हणजे आपल्याकडे अतिवृष्टी म्हणजे किती म्हणतो आपण, 65 mm च्या वरती पाऊस जर एका मंडळामध्ये झाला तर आपण म्हणतो की त्या मंडळामध्ये अतिवृष्टी झाली. परंतु पाऊस होत असताना 120 mm, 110 mm, 98 mm, 88 mm एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे अतिवृष्टीच्या निकषाच्या डबल पाऊस एकाच दिवशी आणि 6-7 तासामध्ये या ठिकाणी झालेला आहे. आमच्या वरचा भाग जो आहे पाथर्डी तालुक्यातला, ते पाथर्डीचा आणि आमचा कनेक्ट बेल्ट आहे आणि त्या पलीकडे अहिल्यानगर आहे. या संपूर्ण बेल्ट मध्ये 6 तासामध्ये जवळपास 200 mm पर्यंत काही ठिकाणचे रेकॉर्ड आहेत. एकाच वेळी आणि 6 तासामध्ये पाऊस पडल्यामुळं गेल्या 100 वर्षांमध्ये कधीही एवढा पूर आलेला नाही. मुळात आपल्याला माहिती आहे की आमचे तालुके हे दुष्काळी तालुके आहे. एकूण हा बेल्ट जर पाहिला, अहिल्यानगर तालुका, आष्टी, पाटोदा, शिरूर, पाथर्डी हे जे तालुके आहेत, हे तालुके अतिशय कमी पाऊस पडणारे आहे आणि कधी लोकांना माहिती नाही आम्हाला एवढं पाणी जे आहे, म्हणजे नदीमध्ये, नदीच्या पात्रामध्ये पाणी बसण्याची क्षमता जर 1 लाख क्युसेक्स असेल तर त्या ठिकाणी 2.5 लाख क्युसेक्स ते 2.25 लाख क्युसेक्स म्हणजे तिप्पट पाणी जे आहे ते नदीमध्ये आलं आणि त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणावरती नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. आता अनेक वर्ष पाऊस येत नव्हता, त्याच्यामुळं लोकांनी बी आपल्या गावामध्ये ही ब्ल्यू लाईन आहे, याच्या बाहेर पाणी येत नाही. मग बऱ्याच जणांनी काय केलं, बऱ्याच गावांनी स्मशानभूमी कुठं बांधा, नदीमध्ये बांधा. शाळा खोली आली कुठं बांधा, नदीच्या कडेला बांधा. विहिरी खोदायच्या, नदी पात्रामध्ये विहिरी खोदल्या, त्याचं खरपाड वगैरे जे ते तिथंच पडून राहिलं आणि तिप्पट पाऊस झाल्यामुळं एवढ्या मोठ्या प्रमाणावरती म्हणजे आभाळ कोसळले असा जो शब्द आहे, त्या कोसळण्याच्या पलीकडे सुद्धा हा प्रकार त्या ठिकाणी झालेला आहे. सुरेशजी, मुळात प्रश्न असा आहे की यावेळेस इतकी अतिवृष्टी होईल असं वाटलं नव्हतं. म्हणजे एक साधारणतः अंदाज होता
की 95% म्हणजेच समाधानकारक पेक्षा चांगला पाऊस यावेळेस होईल. आणि यावेळेस खरीपाचा पेरा सुद्धा खूप चांगला झाला होता. म्हणजे खास करून मराठवाड्यामध्ये खरीपाचं क्षेत्र वाढलं होतं असं माहिती मिळते. 100% त्यात आणि हे 100% नुकसान कधी झालं, जेव्हा पीक उभं होतं, म्हणजे काही दिवसांनी महिनाभराच्या अंतरात ते कापणीला आलं असतं आणि ते जास्त शेतकऱ्यांच्या जिवारी लागलंय. बरोबर आहे. पाऊस जो पडलेला आहे ते आता हातातोंडाशी आलेला जो घास आहे शेतकऱ्याचा, याच्यामधले जे जून महिन्यामध्ये पेरली ती फक्त 2 पिकं शेतकऱ्याच्या हातामध्ये गेलेली आहेत, ते मूग आणि उडीद. परंतु काही उडीदाची सुद्धा काढणी झालेली नाही, तो तसाच राहिलेला होता. मूग आणि उडीद सोडता बाकी सर्वच्या सर्व पीक जे आहे ते सगळेच्या सगळे पिकं, मका असेल, तूर असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल, हे सगळी पिकं जी आहेत खरीपाची, ही सगळीच्या सगळी पिकं शेतकऱ्याच्या शेतामध्ये आहेत आणि आता काढायचेत. काढायला सुरुवात बी आपण करतो. कांद्याची लागवड सुद्धा जुन्या, म्हणजे तो लालही नाही आणि हा गावरान नाही, अशा ढेंगळ्या पद्धतीचा जो कांदा आहे, तो कांदा लागवडीचं सुद्धा काम त्या ठिकाणी चालू होतं. आणि अशा वेळी पाऊस झालेला आहे, त्याच्यामुळे जेवढं रोप लावलं ते सुद्धा पूर्णपणे त्या ठिकाणी कामातून गेलेलं आहे. आणि कधीही एवढ्या मोठ्या प्रमाणात पूर न आल्यामुळं हे नदीचे जे पात्र आहे, या पात्राच्या भोवतालची थोडी थिडकी नाही, प्रत्येक गावातली 200 हेक्टर, 300 हेक्टर, 400 हेक्टर, 100 हेक्टर जमीन जी आहे ती पूर्णपणे खरडून गेलेली आहे. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळं ओंडके, लाकडं, येड्या बाबळाची लाकडं ही सगळी वरून वाहत आली. वाहत आलेली लाकडं जे आहेत ते बंधारे जे आहेत आपले केटीवेर बंधारे, आता कोल्हापूर टाईप बंधारा ही संकल्पना 35 ते 40 वर्षापूर्वीची आहे. आता नवीन संकल्पना म्हणजे बॅरेजेस आले. जिथे बॅरेजेस आहेत तिथे हे प्रॉब्लेम घडलेले नाही, परंतु केटीवेर ही जुनी संकल्पना आहे. त्याप्रमाणे आपण काय करतो, शेतकरी ते गेट काढून ठेवतो आणि गेट बंधाऱ्याच्या वरचा जो स्लॅब आहे त्या स्लॅबवर ठेवतो आणि ते काढून ठेवलं. परंतु हे ओंडके, लाकडं हे जे आलं वाहून, काही ठिकाणी कोणाचे तार आहे, मच्छीमारांची जाळी आहे, ते सगळं जे वाहून आलं ते सगळं बंधाऱ्याला आडवं पडलं. आणि आडवं पडल्याच्या नंतर त्या पाण्याला बसायला जागा राहिली नाही. मग ते स्लॅबच्या वरनं पाणी वाहिलं, म्हणजे थोडं थिडकं नाही वाहिलं, ते डोक्याच्या वरती, अगदी हाताच्या वरती आणि त्याच्यापेक्षा जास्त 10-10, 15-15 फूट वरून वाहायला सुरुवात झाली. आणि ती वाहायला चालू झाल्याच्या नंतर रिव्हर बँक जी आहे कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची, रिव्हर बँक कट झाल्या आणि रिव्हर बँक कट झाल्या की ते आउट फ्लँकिंग झालं. ते आउट बाहेर पडलं डायरेक्ट दुतर्फा आणि शेतकऱ्याच्या शेतामध्ये ते पाणी घुसलं. ते थोडं चिडकं नाही, 500 मीटर, काही काही ठिकाणी 700 मीटर पर्यंत एका बाजूलाच घळ पडत गेला. घळ पडत गेला म्हणजे ती जमीन खरडून निसती नाही गेली, ती जमीन वाहून गेली. हो, म्हणजे डायरेक्ट खडकालाच लागली. म्हणजे 2-2 परस, आपण परस म्हणजे 7 फुटाचा वगैरे आपण एक एक पुरुष म्हणतो आपण. हा, एक परस म्हणतो, त्या 2-2 परस, 3-3 परस खाली जे आहे. आणि साधारणतः कोणतंही गाव पकडलं, कोणताही एरिया पकडला तर नदीच्या कडीची जमीन ही ब्लॅक सॉइल जमीन असते, काळ्या मातीची जमीन असते, क्वालिटीची जमीन असते. ते नेमकं क्वालिटीचं जे धन आहे शेतकऱ्याचं, ते सगळंच्या सगळं खरडून त्या ठिकाणी गेलेलं आहे. आणि 1.5 किलोमीटर, 2-2 किलोमीटर पर्यंत 2 नद्यांचा संगम जिथं होतो, एक मोठी नदी आहे तालुक्यातून वाहणारी, दुसरा एक छोटा ओढा आहे, नाला आहे, त्याला पण प्रचंड पाणी आलं. ते पाणी मुख्य नदीने स्वतःच्या पोटातच घेतलं नाही, म्हणजे आतमध्ये शिरूनच दिलं नाही. मग ते पाणी न शिरल्यामुळं फुगारा जे आहे ते पाठीमागं वाढत 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 गेला. त्याच्यामुळं 2-1.5 किलोमीटर, 2 किलोमीटर नदीच्या पात्रापासून
नदी वाहिल्यासारखं पाणी त्या ठिकाणी वाहायला सुरुवात झालं. ते सगळं शेतामध्ये घुसलेलं आहे. सगळं शेतामध्ये घुसलं, कारण पाणी पोटातच घेतलं नाही ना नदीने. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. नदीने ओढ्याचं नाल्याचं जे गावागावावरून वाहणारे ओढे आहेत, नाले आहेत, 3-4-5 गावचा नाला आहे, 3-4-5 गावचा ओढा आहे. या ओढ्याचं पाणी मुख्य नदीने स्वतःच्या पोटामध्ये न घेतल्यामुळं ते 1.5-2 किलोमीटर पर्यंत पसरत गेलं आणि एकदा पसरल्याच्या नंतर मुख्य पाण्याचा प्रवाह त्याला मिळाला आणि मिळाल्याच्या नंतर ती जमीन खरडत 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 जे आहे ते खाली गेली. ते बरोबर घेऊन जात असताना पोल घेऊन गेली, ट्रान्सफॉर्मर घेऊन गेली, शेतकऱ्याच्या शेतातलं ड्रीप इरिगेशन घेऊन गेली, त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या पाईपलाईन घेऊन गेलं. जे नवीन मुख्यमंत्री सौर कृषी योजना आहे त्या सौर पंपाचे जे वरचे त्याला सौर तयार करणारं जे मटेरियल आहे ते सगळंच्या सगळं घेऊन गेले. काही विहिरी ज्या आहेत कडेच्या आणि शेतकऱ्यांच्या विहिरी, संपूर्ण विहिरी बुजत गेल्या. म्हणजे डायरेक्ट इकडचा जो गाळा आला, दगड आली, माती आली, ती सगळीच्या सगळी त्या विहिरीत गेली. म्हणजे विहिरी सुद्धा संपूर्ण बुजत गेल्या. आता प्रश्न असा होणार आहे की याला आता खरडून गेलेली जमीन ही तयार आता तर काही होणारच नाही. हे तर पीक गेलं, पण पुढचंही पीक शेतकऱ्याचं जाणार आहे. आणि त्याच्यानंतर मार्च, एप्रिल आणि मे या 3 महिन्यामध्ये शेतकरी शेजारच्या मध्यम प्रकल्पातला किंवा गाव तलावाचा, पाझर तलावाचा जिथे कुठं गाळ शिल्लक असेल ते गाळ उचलून आणून त्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी टाकावं लागणार आहे. नंतरच ती शेती त्या ठिकाणी तयार होईल. अन्यथा पुढच्या वर्षी सुद्धा त्याला पीक घेता येणार नाही. अशा प्रकारची परिस्थिती आहे. साहेब, तुम्ही अगदी सोप्या शब्दात सांगितलं तरी मी हे सांगतो की आता मराठवाडा खास करून पश्चिम महाराष्ट्र, सोलापूर जिल्हा पकडा, सोलापूर, धाराशिव, बीड, लातूर, त्यानंतर नांदेड, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्हा, एवढंच नाही तर नगरचा काही भाग, पुढे बुलढाणा, वाशिम, यवतमाळचे 3-4 जिल्हे, तालुके, पुसद, दिग्रस, आर्णी, महागाव, उमरखेड, नांदेड जिल्हा, असा हा सगळा भाग जो आहे गोदावरी खोऱ्याचा, म्हणजे गोदावरीचा पट्टा तुमच्या तिकडचाही आणि इकडं पैनगंगा नदीचाही पट्टा, असा हा सगळा जवळजवळ ओला दुष्काळाच्या छायेत म्हणण्यापेक्षा इथं शेतीचं पुनर्वसन करणं आलं. जसं तुम्ही आता सांगितलं की शेती खरडून गेलेली आहे, माती वाहून गेलेली आहे, पुढचा रब्बी हंगाम हा काही आता होत नाही आणि पुढचा खरीप करायचा असेल तर त्या शेतीचं पुनर्वसन करावं लागणार आहे. गाळ टाकून दुसरीकडनं माती आणून तरच त्याला खरीपाचं पीक पुढचं घेता येणार आहे. मी एवढी गंभीर परिस्थिती आहे तर मी तुम्हाला आता एक थेट प्रश्न विचारतो. सरकारनं जो आधीचाच मार्च 2023च्या GR नुसार शेतपिकांची नुकसान भरपाई देऊ आणि 1 जानेवारी 2024ला निवडणूक वर्षासाठी जो GR काढला होता, ज्या मदतीच्या रकमा वाढवल्या होत्या त्या कमी केलेल्या आहेत, तर एवढी मदत पुरेशी आहे का? हे बघा, तो जो GR आपण म्हणताय बदलला त्याच्यामध्ये फारसे निकष नाही बदलले. पूर्वी 3 हेक्टर पर्यंत एक वेळा मदत दिली होती, ती 3 हेक्टरची 2 हेक्टर वरती आणलेली आहे. आता 3 हेक्टरचं क्षेत्र, मोठं क्षेत्र जे आहे, साधारणतः आमच्याकडची परिस्थिती म्हणाला तर 2 हेक्टर पर्यंतच, म्हणजे स्मॉल अँड मार्जिनल फार्मर. म्हणजे 2 हेक्टर जरी म्हटलं तरी 5 एकर होते. 5 एकरापर्यंतच शेतकरी मॅक्सिमम आहे. हा तुम्ही जे म्हणताय तो प्रॉब्लेम परभणी, नांदेड, यवतमाळ तिकडच्या भागामध्ये लँड होल्डिंग जास्त आहे तिकडे आणि 3 लँड होल्डिंग जास्त आहे. आमच्या इकडे लँड होल्डिंग कमी आहे. फक्त याच्यामध्ये काय करावं लागेल की हे खरडून गेलेल्या जमिनीच्या बाबतीमध्ये निकष जे आहेत ते अत्यंत अपुरे आहेत, कमी आहेत. त्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी परवा भेटायला त्या ठिकाणी आलो होतो. कॅबिनेटच्या आदल्या दिवशी म्हणजे मंडेला, सोमवारी साहेबांना भेटून मी अशा प्रकारचं पत्र दिलेलं आहे. मला वाटतं काल कॅबिनेटच्या नंतर साहेबांनी त्याचा उल्लेखही केला आणि सकारात्मक त्याच्या बाबतीमध्ये आम्ही निर्णय करू, अशा प्रकारचं मी बाईट त्यांची काल पाहिली.
आणि साहेबांनी सकारात्मक म्हणजे ते स्वीकारण्याच्या याच्यामध्ये 100% आहेत. परंतु याच्यामध्ये काय करावं लागेल की एनडीआरएफ आणि आपले जे राज्य सरकारचे निकष आहेत एवढ्या पुरतं मर्यादित न राहता किमान खरडून गेलेल्या जमिनी आणि बुजलेल्या विहिरी या 2 बाबीच्या बाबतीमध्ये आपल्याला हेक्टरी 5 लाख रुपयापर्यंत केंद्र सरकारचे जे मनरेगा योजना आहे, ही योजना अशी जी आपल्याला माहिती आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये ही योजना जास्त चालत नाही. ही योजना चालते मराठवाड्यामध्ये, ही योजना चालते विदर्भामध्ये आणि मेजर नुकसान हे मराठवाड्याचं आहे. सोलापूर डिस्ट्रिक्ट जे आहे, सोलापूरला जे पाणी वाहिलेलं आहे, पाणी गेलेलं आहे, ते आमच्या इकडचं पाणी गेलेलं आहे. हो, तिकडचं गेलंय. सीमा जे आहे, बॅकवॉटर सारखं गेलं. बॅकवॉटरचं कसं जाते तसं गेलंय. हा, आमचं जे पाणी आहे कारण त्याचा उगम आमच्या इथे आहे जे सोलापूर जिल्हा आणि आष्टी तालुका हा कृष्णा व्हॅलीमध्ये आहे. हो, कृष्णा हो. व्हॅलीमध्ये आणि माझा पाटोदा तालुका आहे, त्याचंही 4% लागवडी योग्य क्षेत्र हे कृष्णा खोऱ्यामध्ये आहे. म्हणजे पाटोद्याहून जामखेडवरून लगेच खाली करमाळा आणि करमाळ्यावरनं ते माढ्यापर्यंत त्या ठिकाणी पाणी जातं परांड्याच्या मार्गे. हा, परांड्याला पाणी साठलं जातं सीना मध्ये आणि त्याच्या खाली ते पाणी वाहिलेलं आहे. म्हणून सोलापूर डिस्ट्रिक्ट मधला तो दक्षिणेतला पार्ट अडचणी त्या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे खाली एवढ्या खाली अडचणीत आल्या तर आम्ही किती अडचणीत. तर ही मनरेगा जी योजना आहे त्या योजनेमध्ये केंद्र सरकारने 266 कामं ही अलाउड केलेली आहे. या 266 कामापैकी क्रमांक 59 नंबरला वेस्टलँड डेव्हलपमेंट अँड फॉलोलँड डेव्हलपमेंट अशा पद्धतीची परवानगी त्या ठिकाणी दिलेली आहे. त्या परवानगीचा आधार घेऊन मनरेगाच्या अंतर्गत या योजने म्हणजे शासनाने त्याला मान्यता देऊन GR करून तो नवीन GR जर केला तर 5 लाख रुपये हेक्टरी शेतकऱ्याला मिळतील. आता 5 लाख रुपयामध्ये सुद्धा हे काम होणार नाहीये याची जाणीव मला आहे. परंतु त्याला बऱ्यापैकी आधार त्या ठिकाणी होईल आणि इतर मग तो इकडून तिकडून करून ते काम करू शकेल. आणि दुसरं जे आहे ते देवेंद्रजीच 2014ला मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर त्यांनी 1 जानेवारी 2015ला एक GR केला होता. त्याही वेळेस मला वाटतं अशी परिस्थिती विदर्भामध्ये आणि मराठवाड्यातल्या काही भागामध्ये निर्माण झाली. विभाग त्या खात्याच्या त्यावेळेच्या मला वाटतं सचिव होत्या आणि त्यांनी एक GR त्या ठिकाणी काढलेला होता. बुजलेल्या विहिरीच्या बाबतीमध्ये 2015 मध्ये तो जो GR आहे त्याला 1.5 लाख रुपये त्यावेळेसच अलाउड केले होते. तर CM साहेबांना मी विनंती केली की साहेब 2014-15ला तुम्ही 1.5 लाख रुपये दिले तर आता 3 लाख रुपये द्या. ही बुजलेली जी विहीर आहे ती बुजलेली विहीर आता त्या 50-50 फुटापर्यंत 60-60 फुटापर्यंत डायरेक्ट खाली जाणाऱ्या मशिनरी आता आलेल्या आहे. त्या मशिनरीने तो गाळ काढता येईल आणि वरचं जे कडं म्हणतो आम्ही आमच्या मराठवाड्यामध्ये विहिरीचा कठाडा ते कडं जे वाहून गेलेले आहे ते कडं सुद्धा शेतकरी त्या ठिकाणी करू शकेल 3 लाख रुपये जर दिले तर. आणि याच्याही उपर काही ठिकाणी विनंती अशी केलेली आहे आता ती येणाऱ्या कॅबिनेटमध्ये, कारण आज मुख्यमंत्री महोदय सुद्धा बाहेर आहेत, उपमुख्यमंत्री बाहेर आहेत, बहुतांशी सगळे मंत्री फिरतायत. राधाकृष्ण विखे पाटील साहेब सुद्धा आमच्या बॉर्डरवरती होते. हा, तर मंगळवारी जी कॅबिनेट होईल त्या कॅबिनेटमध्ये सोमवारी आम्ही जाण्याचा प्रयत्न करू. CM दोन्ही DCM साहेबांना आणि भरत शेठ गोगावले साहेब या खात्याचे मंत्री आहेत. रोजगार हमी योजना रोयो मंत्री आहेत ना, रोजगार हमी योजनेचे. हा, रोजगार हमी योजनेचे ते मंत्री आहेत. त्यांनाही भेटून प्रस्ताव केला तर विहिरी ज्या आहेत याला 3 लाख रुपये जर दिले तर बुजलेल्या विहिरी शेतकऱ्यांच्या उपसता येतील आणि विहिरी आता लगेच उपसाव्या लागतील.
विहिरीला थांबून चालता येणार नाही. हो, खरडून थांबून गेलेले चालणार नाही, जे- तो गाळ कडक होता कामा नये. हा तो कडक जर झाला तर भूगर्भातील स्रोत जे आहेत हो हो, त्या ते बुजतील. स्रोताकडे तो सरकू नाही. तो स्रोताकडे सरकला तर ती विहीर काहीच कामाची राहणार. कामाची नाहीये, बरोबर आहे. मग गाळ काढूनही त्याचा उपयोग होणार नाही. त्याच्याऐवजी तो ओला आहे तोपर्यंतच पटकन तो गाळ काढून घेणं आणि याला जर मंजुरी दिली तर तातडीने 2 ऑक्टोबरच्या ज्या ग्रामसभा आहेत आता ग्रामपंचायतीच्या आणि वर्षाचा आराखडा आपण 2 ऑक्टोबरच्या ग्रामसभेमध्ये मनरेगाचा तयार करतो. तर येणाऱ्या 2 ऑक्टोबरच्या म्हणजे 2 ग्रामसभेत. ऑक्टोबरला महात्मा गांधीजींची जयंती आहे. दसऱ्याचा सण सुद्धा यावर्षी त्याच दिवशी आलेला आहे. 2 ऑक्टोबरलाच आहे. आणि 2 2 ऑक्टोबरला तुमच्यासाठी म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना सुद्धा 2 ऑक्टोबरलाच झालेली आहे. तर ते हो, सगळे हो. तिन्ही योग जुळून आलेले आहेत. मुख्यमंत्र्यांना सांगा, देवाभाऊंना. हो. हा. देवाभाऊंनी त्याच्या बाबतीमध्ये सकारात्मक हा शब्द वापरलेला आहे आशिषजी. आणि ज्यावेळेस मुख्यमंत्री महोदयांनी म्हणाले, कारण याच्यामध्ये सर्वाधिक ह्या 2 बाबीचं नुकसान शेतकऱ्यांचं जास्त झालेलं आहे आणि विहिरीच्या बाबतीतला जर निर्णय येणाऱ्या मंगळवारी घेतला आणि त्याचा GR जर पटकन काढला, वाटल्यास खरडून गेलेल्या जमिनीचं अजून क्षेत्र हाती येणं बाकी आहे. आशिषजी, काही ठिकाणी परिस्थिती अशी आहे की अजून 8 दिवस अजून पंचनामा करायला सरकारी यंत्रणेला तिथपर्यंत पोहोचण्यासारखी सुद्धा परिस्थिती नाहीये. सुरेश धस साहेब, आता परिस्थिती कशी आहे जी तुम्ही सांगितली ती इतकी भयावह आहे की केवळ शेत पिकांच्या नुकसानीचा पंचनामा नाही, शेतीचाच पंचनामा करण्याची वेळ आलेली आहे. नाही, हे बघा आशिषजी, आता जी मंडळ 65 mm च्या वरती त्या ठिकाणी बाधित झालेली आहेत. 65 mm च्या वरती पाऊस पडला. बरं, आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. मला सांगा, आता जे नुकसान झालेलं आहे ते 33% तर कितीतरी जास्त आहे. म्हणजे सरासरी 70% नुकसान आहे. 100% नुकसान झालेलं आहे. मग ओला दुष्काळाची परिस्थिती आहे, ओला दुष्काळ जाहीर करा ना. हे बघा, ओला दुष्काळ जाहीर करून वेगळं काही होत नाही आशिषजी. मी त्या खात्याचा राज्यमंत्री राहिलेलो आहे, मला माहिती आहे. माझं मत असं आहे की राजकारणासाठी बोलणं हे सोपं आहे, परंतु ओला दुष्काळ वगैरे जाहीर करण्याची आवश्यकता नाही. या ज्या उपाययोजना करायच्या आहेत, उपाययोजना ह्या तातडीने करण्याची आवश्यकता आहे. कारण हलक्या काळजाची माणसं आहेत, गरीब माणसं आहेत. या गरीब माणसाच्या काळजाचा ठाव जाऊ नये इतकी भयावह परिस्थिती त्या ठिकाणी आहे. आणि हे तर झालं शेतकऱ्यांच्या बाबतीत. आणि शेतकऱ्यालाच आता इरिगेशनला पण पाणी लागतंय. सगळ्यात मोठी अडचण जी आहे ती याची झालेली आहे. कशाची? हे जे बंधारे वाहून गेलेले हे आउट फ्लँकिंग झालेलं आहे. बरोबर. आता आपण 15 ऑक्टोबरच्या नंतर मराठवाड्यामध्ये 15 ऑक्टोबरच्या नंतर आपण सडन फ्लो संपला आणि स्लो फ्लो सुरू झाला मानतो. ते गेट 15 ऑक्टोबरच्या नंतर टाकावे लागतात आणि 30 ऑक्टोबर पर्यंत आपण कंप्लीट बंधारा त्या ठिकाणी म्हणजे गेट टाकून बांधतो. हे गेटच वाहून गेलेले आहेत. आता हे गेट वाहून गेल्यामुळं जलसंपदा विभागाला काय करावं लागणार आहे की 7च दिवसाची टेंडर नोटीस काढावी लागेल. हे गेट खरेदी करावे लागतील आणि गेट खरेदी करून पटकन त्याच्यावरती टाकलं आणि ते पाणी आउट फ्लँकिंग जर बुजवली तरच पाणी रब्बीला मिळेल. अन्यथा मार्च महिन्याच्या आत, आता एवढा पाऊस पडलाय पण मार्च महिन्यामध्ये अनेक गावं ज्या म्हणजे इरिगेशनची गावं आहेत ती गावं टँकर मागू शकतील इतकी दयनीय स्थिती त्या ठिकाणी. बरोबर आहे. मला इथं एक तुम्हाला छेडायचं यासाठी आहे की तातडीच्या उपाययोजनांची फार गरज आहे. मला आठवत आहे मराठवाड्यामध्ये इतका भीषण दुष्काळ पडला होता तेव्हा सरकारनं निकष बदलवून किंवा चौकटीत न अडकता चारा छावण्यांचा विषय होता. आणि तुम्ही पृथ्वीराज बाबा तेव्हा मुख्यमंत्री होते आणि मी सुद्धा मंत्रालयात तिथं हजर होतो. तुम्ही पृथ्वीराज बाबांना म्हटलं, हात पकडला आणि म्हणला चला तुम्ही पहिले ते माझ्या अर्जावरती सही करा. आणि त्यांनी सुद्धा मुख्यमंत्री असताना भाजपचा आमदार मागतो म्हणून सुद्धा नाही, आमदार बघितला नाही, काही नाही. नाही तर पृथ्वीराज चव्हाणांनी
काँग्रेसच्या आमदारांचं पण ऐकलं नाही असेही किस्से आहेत. पण तिथं भाजपचा आमदार जेव्हा हे सांगतोय की साहेब जनावर मरतायत, तुमच्या एका सहीनं तिकडं चारा छावणीचं काम होऊ शकते, निकष बघू नका, तुम्ही माझ्या समोर सही घेतली होती, आठवते काय? मग तसंच आता देवाभाऊला करावं लागणार आहे. राज्याचे नियम न बघता तातडीची मदत सढळ हस्ते करावी लागेल. अजून तर आपला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोनही गेला नाही, केंद्राला मागणीचं पत्रही गेलेलं नाहीये, राज्यात काय परिस्थिती आहे म्हणून केंद्र सरकारशी बोलणी सुद्धा नाहीये. मग केंद्राचं विशेष पॅकेज, दुष्काळी पॅकेज वगैरे हा तर खूप दूरचा विषय राहिला. हे कोण सांगणार देवाभाऊला? हे पहा, आशिषजी, जे पाऊस पडतो, जे अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होती, ती केंद्र सरकारला, म्हणजे केंद्र सरकारच्या वरचं जे आपत्ती व्यवस्थापन आहे, ते आपत्ती व्यवस्थापन गृह मंत्रालयाच्या अंडर आहे. त्याला ती टोटली माहिती त्या ठिकाणी जात असते. अमित शहाशी बोला, कोणी अडवलंय? ऐका, केंद्र सरकारचे पैसे ऍडव्हान्स मध्ये आपल्याकडे एनडीआरएफच्या रूल प्रमाणेचे पडलेले असतात. आता तुम्ही जे म्हणताय, काही तातडीचे निर्णय जे खालच्या खाली घ्यायचे असतात, आता जे आमदार लोक, जे खालचे लोक जे आहेत, हे GR वगैरे पाहतात, त्यांच्या मतदारसंघामध्ये ही साधारणतः, मग तो भारतीय जनता पार्टीचा असो, एनसीपीचा असो, अदर शिवसेना युबीटीचा असो, कोणालाही काही अडचणी येत नाही, कारण एक निकष ठरलेले असतात. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याला 4 लाख रुपये लगेच द्यावे लागतात. आता माझ्या मतदारसंघामध्ये एकूण 5 लोकांचा दुर्दैवी त्या ठिकाणी अंत झालेला आहे. आम्ही 5 पैकी 4 लोकांचे ऑलरेडी पैसे त्या ठिकाणी दिलेत. एक ठिकाणी फक्त त्यांच्या जे वारस आहे, वारसाच्या बाबतीतला कागद आलेला नाही म्हणून एकटा राहिलेला आहे. बाकी ते पैसे आपण शासनाने मायनस ट्रेझरी मधून सुद्धा शासन त्या ठिकाणी द्यायला परवानगी देते. 10-15 दिवसाचं धान्य ज्यांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे त्यांना जे आहे ते 15 दिवसाचं धान्य आपल्याला देता येतं. तातडीची मदत 5,000 रुपये जी आहे ती सुद्धा आपल्याला देता येते. कॅम्प जर लावले तर त्या कॅम्पला सुद्धा मदत करता येते. आणि आम्ही आता खाली इकडे 15व्या वित्त आयोगातून सुद्धा ग्रामपंचायतीला काही रक्कम खर्च करण्याची परवानगी सुद्धा दिली. हे निर्णय जे आहेत ते स्थानिकच्या जिल्हा प्रशासनाने, तालुका प्रशासनाने घ्यायचे. याला राज्य सरकारकडे वगैरे येण्याची गरज नाही. आणि राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत, मुख्यमंत्री या बाबतीत पॉझिटिव्ह दिसले आणि ते स्वतः त्या दिवशी म्हणाले की मदत यावेळी जी आहे ती जरा जास्तीची. ठीक आहे, आज मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, हेही शेताच्या बांधावरती गेले, त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी ओला दुष्काळ बघितलेला आहे. तुम्ही म्हणताय आणि मुख्यमंत्री सुद्धा म्हणाले की ओला दुष्काळ ही फक्त एक टर्म आहे, त्याच्याऐवजी एक 8 ते 12 GR आहेत, ते जर का नीट राबवले गेले तर सगळी मदत मिळते, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. मी तुम्हाला भाजपचे आमदार म्हणून प्रश्न विचारत नाहीये. मी तुमच्या भागातले एक शेतकरी आणि शेतकऱ्यांचे नेते त्या भागातले, आणि मराठवाड्याची आजची दयनीय स्थिती या ओला दुष्काळातली बघता, शेतकरी खास करून जो कोरडवाहू शेतकरी आहे त्याला आता कर्जमाफी देण्याची वेळ आली आहे का? मागणी करताय का? हे पहा, या बाबतीमध्ये मागणी तर भारतीय जनता पार्टीचा आमदार म्हणून त्या ठिकाणी मलाही करावी लागेल. कर्जमाफी जे आहे, कर्जमाफीच्या बाबतीमध्ये सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं की आमच्या त्या बाबतीत सुद्धा आम्ही विचार करतोय आणि कर्जमाफी देऊ. सद्यस्थितीमध्ये अशीची कर्जमाफी किंवा हे लॉंग टर्मचा विचार आहे. आत्ताच्या घडीला जे काही सरकार पर हेक्टरी जे अनुदान द्यायचे, 2 हेक्टर पर्यंत द्यायचे का 3 हेक्टर पर्यंत द्यायचे, अनुदान वाढून द्यायचंय का काय, निकषाच्या पलीकडे जाऊन द्यायचंय, आणि हे जे आहे जे द्यायचंय ते आता पंचनामे आले. 2215 कोटी रुपये काल दिलेत. हे 2215 कोटी रुपये म्हणजे काय फायनल नाहीये. ते काही पाठीमागचे ऑगस्ट पर्यंतच आहे, म्हणजे सप्टेंबरचे अजून यायचे आहे, ते सप्टेंबरचेच भरीव पाहिजे.
ऐका पाठीमागच्या हे जे या वर्षी 12 मे पासून पाऊस पडलेला आहे. 12 मे पासून जो पाऊस ऑगस्ट पर्यंत पडला, पण अजूनही संपलेला नाहीये मान्सून. अजून मान्सून संपलेला नाही. मान्सून 30 ऑक्टोबर पर्यंत आहे. हा 30 ऑक्टोबर आणि ऑक्टोबर हीट जे आहे आणि आता ते रागासका कोणतं वादळ त्या ठिकाणी हवामान खात्याने आम्हाला सांगितलंय 27, 28, 29 आणि 1 तारखेपर्यंत सुद्धा आणखी सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे असं आम्हाला कळालंय. आणि 23 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर या दरम्यान मध्ये कधी कधी त्या कालावधीत सुद्धा जास्तीचा पाऊस पडतो. 2215 कोटी रुपये जे दिलेले आहेत ते पाठीमागचे जे नुकसान झालेले आहे त्याच्यासाठी दिलेले आहेत. आता हे आकडेवारी आल्याशिवाय उद्धव ठाकरेंनी मागणी केलेली आहे की 10,000 कोटी रुपये पाहिजे. हे बघा 62 लाख हेक्टर पर्यंतचं नुकसान हे मीडियाच्या माध्यमातून आम्हाला कळतंय. नाही मी सांगतोय ना, अंदाजे 70 लाख हेक्टर पर्यंतचं नुकसान झालेलं आहे. किती? 70 लाख हेक्टर. आतापर्यंत आकडेवारी 70 लाखची आली असेल आशिषजी. ही आकडेवारी फायनल होईपर्यंत 90 लाखापर्यंतही जाईल. होय वाढताच आहे. आपला कोटी पेरा या हंगामातला 146 लाख हेक्टर आहे. तर ती यावेळेसचं नुकसान जे आहे नुकसान अजून वाढणार आहे. 70 लाख हेक्टर पर्यंत आज गेला असेल. आणखी फायनल पंचनामे यायचे म्हणजे आकडेवारी जे आहेत. कारण सुरुवातीला आपण काय करतो 40% नुकसान झालंय, नंतर पाहिलं तर नंतर 50%, मग कृषी विभागाचे लोक गेल्याच्या नंतर काही दिवस पिकं हे ताजे तवाने दिसतात, पण गुडघ्या इतकं पाणी जर त्या पिकामध्ये राहिलं तर ते 7-8 दिवसाच्या नंतर टोटली कोलॅप्स होतात. आता तुरी वगैरे सगळ्या पिवळ्या पडलेल्या आहेत. त्याच्यामुळे हे आणि आता शासनाने आदेश दिले की 100% फिगर काढवा. साधारणतः एक जे महसुली मंडळ आहे एका महसुली मंडळामध्ये 11,000 ते 12,000 हेक्टर पर्यंत क्षेत्र त्या ठिकाणी असतं. आताची जी माहिती चाललेली आहे लागवडी योग्य 11 ते 12,000 हेक्टर क्षेत्र जर असेल तर उडीद आणि मुगाचं त्यातलं 1,000 असेल तर ते 1,000 बाजूला सोडून 12,000 बहुतेक कापणी झाली होती. हा त्याची तो हंगाम संपलेला आहे उडदाचा आणि मुगाचा. त्याच्यामुळं बाकीचं जे 11,000 राहिलेले 11च्या 11,000 हेक्टर क्षेत्र आता ऍड व्हायला लागलं ना. आणि ज्यांनी प्रीमियम भरून पीक विमा घेतला होता आणि त्यांचं नुकसान झालं, त्या पीक विमा कंपन्या कशा काय गुपचूप सुटतायत? त्यांच्याकडनं वसूल करा की. त्याच्यामध्ये गुपचूप सुटत नाही. 10,000 कोटी रुपयाचा नफा कमावला आहे गेल्या 8 वर्षात पीक विमा कंपन्यांनी. ते कधी वसूल करणार? त्याच्या बाबतीमध्ये या वर्षीची मुख्य अडचण अशी आहे की त्याची जी ई पीक पाहणी आहे ई पीक पाहणी शेतामध्ये जाऊन अँगल कॅम्प मध्ये फोटो काढून ई पीक पाहणी करायची. तर बहुतांशी ठिकाणी त्याचा जे ऍप आहे ते बंद पडणं चालत नाही अशा प्रकारच्या तक्रारी आहेत. ती सुद्धा मागणी माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे आम्ही करणार आहोत आणि त्याच्या बाबतीमध्ये कदाचित सीएम साहेबांनीच केंद्र सरकारशी बोलावं लागेल. ई पीक पाहणीची जी अट आहे ती 20 सप्टेंबर पर्यंत मुदत होती. आमचे पालकमंत्री आता कसली ई पीक पाहणी? टीव्हीवरच पहा म्हणा पाहणी, तिथूनच काय निकष लावायचे तिथंच काय करायचा निर्णय घ्या म्हणा. नाही त्या शेतकऱ्यांना काय फोटो पाठवायचे ई पीक पाहणीचे? ई पीक पाहणीची मुदत 20 सप्टेंबर पर्यंत होती. ती 30 सप्टेंबर पर्यंत उपमुख्यमंत्र्यांनी आमच्या तिथनच वाढवून घेतली. त्याचा जी.आर काढला. आता मंगळवारी परत म्हणजे अजितदादांनी त्या बाबतीमध्ये लगेच निर्णय घ्यायला लावला आणि ते 10 दिवस मुदत वाढवली. परंतु आता ई पीक पाहणी करायला सुद्धा जायला शेतकऱ्याला शेतामध्ये बी जाता येत नाही अशी परिस्थिती आहे. आणि त्याच्यामध्ये काही गावामध्ये एका गावामधली ई पीक पाहणी करायला गेलं तर त्याचं सेंटर दुसऱ्या गावात दाखवतंय. अशा सुद्धा कंप्लेंट्स ई पीक पाहणीच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी येत आहेत.
तर या जो निकष आहे तो निकष ज्या 25% 30%च लोकांनी विमा भरलेला आहे यावेळेस, फार कमी लोकांनी विमा भरला. कमी लोकांनी, कारण तुम्ही ते 1 रुपयात पीक विमा घोटाळा करून बसले ना तिकडे. 1 रुपयात आम्ही काय काय केलंय ते सांगितलं मी सभागृहामध्ये. साधारणतः 5,500 कोटी रुपयाचा घोटाळा झालाय. वन खात्याच्या जमिनीवर आम्ही विमे काढले. वन खात्याच्या जमिनीवर विमे काढले, भूसंपादित झालेल्या जमिनीवर विमे काढले, सरकारच्या गायरानावर काढले. पण ते शेतकऱ्यांनी नाही काढले, बोगस लोकांनी काढले, डोकेबाज लोकांनी. आणि ते डोकेबाज बी आमच्याच जिल्ह्याचे आहेत. हो ठीक आहे, तो विषय नंतर कधीतरी बोलूया. पण आज आलात बरं झालं आणि वस्तुस्थिती सांगितली. हे बघा, या सरकारमधले 2 नेते जे आहेत, म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्यांचा अनुभव खरंच मुख्यमंत्री म्हणून मोठा आहे, किंवा तुम्हालाही माहिती आहे की ते विरोधी बाकावर असल्यापासून मी त्यांना बघतो. अभ्यासू आहे, महाराष्ट्राचा पूर्ण अभ्यास झालाय आणि शेतीचा आणि सगळ्याच गोष्टीचा. आणि अजित पवार आहेत दुसरे, जे राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री आहेत. हे दोघेही आज बांधावरती गेले होते. शेतकऱ्यांची व्यथा त्यांनी ऐकलेली आहे. निर्णय तेच घेऊ शकतात. त्यांचा अभ्यास आज नक्कीच झालाय दिवसभरात व्यथा ऐकून. आणि तुम्ही जसं म्हणालात की पुढची जी मंगळवारची राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे, कॅबिनेट, त्यामध्ये भरीव असे निर्णय हे या पूरग्रस्त, अतिवृष्टीग्रस्त भागातल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आणि शेतीसाठी घ्यावे लागणार आहेत. फक्त शेतकऱ्याचंच नुकसान झालं असं नाही, शेतीचं नुकसान झालंय, जे खऱ्या अर्थानं राज्याच्या स्त्रोतांचं नुकसान आहे. म्हणजे कोविडच्या काळामध्ये महाराष्ट्रच नाही तर देशाला कोणी तारलं असेल तर ते कृषी क्षेत्रानं तारलं. म्हणजे तो आपला बळीराजा जो आहे तो जगला तर सगळं काही आहे, नाही तर काहीच नाहीये. म्हणजे जरी 50%हून अधिक शहरीकरण महाराष्ट्राचं झालं असलं तरी आजही महाराष्ट्र खेड्यापाड्यात, ग्रामीण भागात, शहरी भागातच आहे. तेव्हा तो खायला कोणी पाहिजेच. काय म्हणताय? त्याला खायला कोणी घालायचं शहरीवाल्यांना? ग्रामीण. हो बरोबर आहे. तो लाखोंचा पोशिंदा आहे हो बळीराजा, त्याच्याकडे लक्ष द्यावंच लागणार आहे. आणि सरकारला दिवाळीपूर्वीच मदत करावी लागणार. एवढंच नाही तर हिवाळी अधिवेशन जे आहे ते गोड करायचे असेल, निर्णय घेणारा असलं पाहिजे. गोड करायचे असेल तर दिवाळीच्या पूर्वीच मदत करावी लागेल. यस, उशीर करून चालणार नाही. यस, कारण उशीर करून चालणार नाही. भरीव तातडीची भरीव मदत दिली पाहिजे, की शेतकऱ्यांना म्हटलं पाहिजे की होय आम्ही समजू शकतो अशा बिकट परिस्थितीमध्ये, कारण राज्याची आर्थिक स्थिती फार काही चांगली नाही आहे. 9 लाख कोटीचा कर्जाचा बोजा हा करून ठेवलेला आहे. लाडक्या बहिणीनं सुद्धा म्हणजे कंबरडं मोडलेलं आहे राज्याचं. नाही नाही सगळे बहिणीवर नेऊ नका. लाडका भाऊ जगवणं गरजेचं झालेलं आहे. शेतकरी राजा त्याच्याकडे बघणं फार गरजेचं झालंय. पण सुरेश धस, तुम्ही बोललात आणि तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा हातचं राखून काही ठेवत नाही. हा महाराष्ट्राचा अनुभव आहे, माझा स्वतःचा जास्तच आहे. तेव्हा मी तुम्हाला तेवढी लिबर्टी घेऊन विचारू शकतो. तुम्ही बोलता. पुन्हा एकदा धन्यवाद. जावई येत ना. ठीक आहे, बीड जिल्ह्याचा जावई आहे. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. तर तुम्ही वेळात वेळ काढून ही मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद. ओके.